श्रीमंतीच्या पलीकडचं प्रेम भाग 2. संकट आणि नात्याची खरी परीक्षा. दिवस जसजसे पुढे जात होते तसं गौरी आणि आर्यनमध्ये एक न बोललेलं नातं तयार होत होतं. पण अजूनही दोघंही ते स्वीकारायला तयार नव्हते. एका सकाळी गौरीला अचानक फोन आला. तिच्या हातातला फोन थरथरू लागला. हॅलो. समोरून घाईघाईचा आवाज आला. गौरी, तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे, लगेच हॉस्पिटलमध्ये ये. गौरीच्या पायाखालची जमीनच सरकली. आई, ती घाबरून म्हणाली आणि लगेच घराबाहेर पडली. हॉस्पिटलमध्ये गौरी धावतच आत आली. तिच्या आईला ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. डॉक्टर म्हणाले त्यांची स्थिती गंभीर आहे, लगेच ऑपरेशन करावं लागेल, पण त्यासाठी मोठी रक्कम लागेल. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. डॉक्टर, कृपया काहीतरी करा, मी पैसे जमवते. ती एकटीच हॉस्पिटलच्या बाहेर बसून रडत होती. मी पुन्हा तेच संकट, काय करू आता, ती स्वतःशीच बोलत होती. तेवढ्यात कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. गौरीने वळून पाहिलं. आर्यन. तो शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, तू एकटी नाहीस. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईची अवस्था खूप वाईट आहे आणि माझ्याकडे पैसेही नाहीत. आर्यन काही न बोलता रिसेप्शनकडे गेला आणि थेट बिल काउंटरवर मोठी रक्कम भरली. गौरीला कळल्यावर ती थक्क झाली. तुम्ही हे सगळं का केलं, ती विचारत होती. आर्यन शांतपणे म्हणाला, कारण तू एकटी नाहीस आणि तुझं दुःख आता माझंही आहे. हे ऐकून गौरी पूर्णपणे भावूक झाली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी इतकं केलं होतं. ऑपरेशन सुरू झालं. दोघंही बाहेर बसले होते. गौरीने हळूच आर्यनचा हात धरला. तोही काही न बोलता तिच्यासोबत बसून राहिला. त्या क्षणी त्यांच्या नात्याला एक नवीन अर्थ मिळत होता. काही तासानंतर डॉक्टर बाहेर आले. ऑपरेशन यशस्वी झालं आहे. गौरीच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसलं. ती लगेच आर्यनकडे वळली. थँक यू, तुमच्यामुळे माझी आई वाचली. आर्यन हलकंसं हसला. थँक मी नको, बस एवढंच समज की आता तू एकटी नाहीस. त्या रात्री गौरी हॉस्पिटलमध्ये आईजवळ बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. कारण आता तिच्या आयुष्यात एक असा माणूस होता जो तिच्यासाठी कुठल्याही संकटात उभा राहू शकतो. माया देशमुखला या सगळ्याची माहिती कळते आणि त्या आणखी मोठा निर्णय घेतात आणि नात्याची मोठी परीक्षा. हॉस्पिटलमधल्या त्या घटनेनंतर गौरी आणि आर्यनच्या नात्यात एक शांत हळूवार बदल झाला होता. गौरीच्या मनात आता आर्यनबद्दल आदर आणि कृतज्ञता होती आणि आर्यनच्या मनात काहीतरी जास्त खोल. दुसऱ्या दिवशी आर्यन आणि गौरी घरी परतले. माया देशमुख हॉलमध्ये बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आर्यन, मला तुझ्याशी बोलायचं आहे, त्यांनी कठोर आवाजात म्हटलं. आर्यन शांतपणे म्हणाला, बोल मॉम. माया थेट मुद्द्यावर आल्या. तू त्या मुलीसाठी एवढे पैसे खर्च केलेस? आर्यन ठामपणे म्हणाला, त्या मुली नाही, माझी बायको आहे. माया चिडून उठल्या. बस, हे सगळं मला अजिबात मान्य नाही. तू एका गरीब मुलीसाठी तुझं सगळं विसरतो आहेस. गौरी तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यात पुन्हा वेदना दिसत होती. माया पुढे म्हणाल्या, मी आधीच सांगितलं होतं, हे लग्न फक्त काही दिवसांचं आहे. आता वेळ आली आहे हे नाटक संपवायची. गौरीच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. माया स्पष्ट म्हणाल्या, तू या घरातून निघून जा आणि आर्यन, तू तिच्यापासून दूर हो. क्षणभर सगळं शांत झालं. गौरीच्या डोळ्यात अश्रू तळले. ती काही बोलू शकत नव्हती. आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि मग आपल्या आईकडे वळून ठाम आवाजात म्हणाला, नाही. माया थक्क झाल्या. काय म्हणालास? आर्यन पुन्हा म्हणाला, मी गौरीला या घरातून जाऊ देणार नाही. गौरीला विश्वास बसत नव्हता. माया रागाने म्हणाल्या, तू माझ्या विरोधात उभा राहणार आहेस? आर्यन शांत पण ठाम होता. जर गौरीला इथून जावं लागेल तर मीही तिच्यासोबत जाईन. हे ऐकून गौरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आर्यन, तुम्ही असं का करताय? ती हळूच म्हणाली. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण आता हे फक्त नाटक नाही राहिलं. माया देशमुख काही क्षण गप्प राहिल्या. त्यांना हे सगळं अपेक्षित नव्हतं. गौरी पुढे आली आणि शांतपणे म्हणाली, नको, मी या घरातून जाईन. माझ्यामुळे आईसोबत तुमचं नातं खराब व्हायला नको. आर्यनने लगेच तिचा हात धरला.
तू कुठेही जाणार नाहीस. त्या क्षणी प्रेम, स्वाभिमान आणि नात्यांची परीक्षा एकाच वेळी सुरू होती. गौरी घर सोडण्याचा निर्णय घेते आणि आर्यन तिच्यासमोर त्याच्या मनातील सत्य कबूल करतो. दूर जाण्याचा निर्णय आणि प्रेमाची कबुली. घरातलं वातावरण अजूनही तणावपूर्ण होतं. माया देशमुख आपल्या निर्णयावर ठाम होत्या आणि आर्यनही पहिल्यांदाच त्याच्या विरोधात उभा राहिला होता. त्या रात्री गौरी शांतपणे आपली बॅग भरत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक ठामपणा होता. मी इथे राहिले तर आर्यन आणि त्यांच्या आईमध्ये अंतर वाढेल आणि त्यासाठी मी कारण बनू शकत नाही, ती मनात म्हणाली. ती हळूच खोलीतून बाहेर पडली. दरवाजाजवळ पोहोचताच गौरी आर्यनचा आवाज ऐकून ती थबकली. आर्यन तिच्या समोर आला. त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. तू कुठे चालली आहेस? गौरीने खाली मान घालत उत्तर दिलं. मी इथून जात आहे. आर्यन चकित झाला. काय? पण का? गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण मी इथे राहिले तर तुमचं आणि तुमच्या आईचं नातं तुटेल आणि मला हे नको आहे. आर्यन काही क्षण गप्प राहिला. मग तो हळूच म्हणाला, आणि माझं काय? गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तुमचं? आर्यन तिच्या जवळ आला. तू गेलीस तर माझं काय होईल याचा विचार केलास? गौरीच्या हृदयाची धडधड वाढली. आपण फक्त नावासाठी, ती बोलणार एवढ्यात आर्यनने तिचा हात धरला आणि थांबवलं. नाही गौरी, आता हे फक्त नावासाठी नाही राहिलं. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. आर्यनच्या डोळ्यात स्पष्ट भावना होत्या. मला फरक पडतो, खूप पडतो. तू हसलीस तर मला आनंद होतो, तू रडलीस तर मला त्रास होतो. गौरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आर्यन, तो पुढे म्हणाला, मला माहित नाही कधी, पण मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. गौरी स्तब्ध झाली. तिला काय बोलावं समजत नव्हतं. तू जाऊ शकत नाहीस, कारण आता तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस, आर्यन हळू आवाजात म्हणाला. गौरीने डोळे बंद केले. तिच्या मनातही तेच भाव होते, पण भीतीही होती. पण तुमच्या आईचं काय? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. आर्यन ठामपणे म्हणाला, मी सगळं ठीक करेन, पण तू मला सोडून जाऊ नकोस. त्या क्षणी गौरीने हळूच त्याचा हात घट्ट पकडला. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांनी सगळं सांगितलं. तीही त्याच्यावर प्रेम करू लागली होती. त्या रात्री दोन हृदयांमध्ये दडलेलं प्रेम अखेर शब्दात आलं. माया देशमुखला या प्रेमाची जाणीव होते आणि त्या एक धक्कादायक पाऊल उचलतात. प्रेमाची परीक्षा आणि धक्कादायक निर्णय. आर्यनच्या कबुलीनंतर गौरीचं आयुष्य जणू एका क्षणात बदललं होतं. ती आनंदात होती, पण मनात एक भीतीही होती. हे प्रेम टिकेल का? दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी आणि आर्यन हॉलमध्ये एकत्र बसले होते. पहिल्यांदाच त्यांच्या नातात एक गोडवा शांतता होती. तेवढ्यात माया देशमुख तिथे आल्या. त्यांनी दोघांकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसत होतं. मला सगळं समजलं आहे, त्या शांत पण कडक आवाजात म्हणाल्या. गौरी आणि आर्यन दोघंही चकित झाले. माया पुढे म्हणाल्या, तुमच्या दोघांच्या डोळ्यातलं बदललेलं नातं मला दिसतंय. हे आता फक्त नाटक नाही राहिलं. आर्यन ठामपणे म्हणाला. हो मॉम, मी गौरीवर प्रेम करतो. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आनंद आणि भीती दोन्ही होतं. माया काही क्षण शांत राहिल्या आणि मग त्यांनी एक धक्कादायक निर्णय सांगितला. जर तुला तिच्यासोबत राहायचं असेल तर तुला या घरातून आणि या संपत्तीतून हात धुवावे लागतील. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. नाही, हे सगळं माझ्यामुळे होऊ नये. आर्यन मात्र शांत होता. तो हळूच म्हणाला, मला तुझा निर्णय मान्य आहे. माया थक्क झाल्या. काय? तू सगळं सोडायला तयार आहेस? आर्यन ठामपणे म्हणाला. हो, कारण माझ्यासाठी पैसा नाही, गौरी महत्वाची आहे. गौरीचं हृदय भरून आलं. आर्यन नको, तुम्ही असं करू नका, ती रडत म्हणाली. पण आर्यनने तिचा हात धरला. मी निर्णय घेतला आहे, आता मागे वळणार नाही. माया देशमुखच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होतं. ठीक आहे, मग आजपासून तू माझ्यासाठी मेला आहेस, त्या कठोरपणे म्हणाल्या. गौरीला हे सहन झालं नाही. नाही आई, असं म्हणू नका, ती विनवू लागली. पण माया वळून निघून गेल्या. त्या दिवशी आर्यनने आपलं आलिशान घर, पैसा सगळं मागे सोडलं आणि गौरीचा हात धरून बाहेर पडला. गौरीच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्यासाठी तुम्ही सगळं सोडलंत. आर्यन हलकंसं हसला. नाही,
मी सगळं मिळवलं आहे. त्या क्षणी त्यांचं प्रेम एका नवीन टप्प्यात प्रवेश करत होतं. संघर्ष आणि खरी साथ. नवीन आयुष्याची सुरुवात. संघर्ष, अडचणी आणि प्रेमाची खरी परीक्षा. मोठं घर, गाड्या, ऐशोआराम हे सगळं मागे टाकून आर्यन आणि गौरी एका छोट्या भाड्याच्या घरासमोर उभे होते. गौरीने त्या छोट्या घराकडे पाहिलं आणि मग आर्यनकडे. तुम्ही खरंच ठीक आहात ना? ती हलक्या आवाजात म्हणाली. आर्यन हसला. पहिल्यांदाच इतकं हलकं वाटतंय, कारण आता मी माझ्या मनाने जगतोय. घरात पाऊल टाकताना गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. कालपर्यंत तुम्ही इतक्या मोठ्या घरात होता आणि आज. आर्यनने तिचा हात पकडला. घर मोठं की छोटं याने फरक पडत नाही, घरात कोण आहे याने पडतो. गौरी हलकसं हसली. त्या छोट्याशा घरात त्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. आर्यनला आता नोकरी शोधावी लागणार होती. ज्याने कधी काम केलं नव्हतं त्याच्यासाठी ही मोठी गोष्ट होती. एका ऑफिसमध्ये, सॉरी सर, तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही, आम्ही तुम्हाला हायर करू शकत नाही. दुसऱ्या ठिकाणी, तुम्ही बिझनेस फॅमिलीमधले आहात, तुम्ही आमच्यासाठी फिट नाही. आर्यन निराश झाला. मी काहीच करू शकत नाही का? तो स्वतःशीच म्हणाला. घरी आल्यावर गौरीने त्याचा चेहरा पाहिला आणि लगेच समजलं. काही नाही झालं ना? ती हळूच विचारत होती. आर्यन शांत बसला. मी प्रयत्न करतोय, पण कुठेच काही मिळत नाही. गौरी त्याच्या जवळ बसली. तुम्ही हार मानू नका, तुमच्यात खूप काही आहे, फक्त वेळ लागेल. त्या क्षणी आर्यनला जाणवलं, खरं बळ म्हणजे साथ. दुसऱ्या दिवशी गौरीने एक छोटं शिवणकाम सुरू केलं. ती कपडे शिवत होती, घर चालवण्यासाठी. आर्यनने ते पाहिलं. तू एकटी सगळं का करतेस? तो म्हणाला. गौरी हसत म्हणाली, कारण आपण आता एक टीम आहोत. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री दोघंही थकलेले होते, पण समाधानी होते. आर्यन हळूच म्हणाला, थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. कारण मला माहीत आहे, तुम्ही एक दिवस सगळं बदलाल. त्या छोट्याशा घरात संघर्ष होता, अडचणी होत्या, पण त्याहून मोठं होतं त्यांचं प्रेम. आर्यनला एक मोठी संधी मिळते, पण त्यासाठी त्याला एक कठीण निर्णय घ्यावा लागतो. काय असेल तो निर्णय? संधी आणि कठीण निर्णय. संघर्षाचे दिवस चालू होते. गौरी दिवसभर शिवणकाम करत होती आणि आर्यन नोकरीसाठी धावपळ करत होता. पैसे कमी होते, पण एकमेकांची साथ होती. एका दुपारी आर्यन एका ऑफिसमधून बाहेर येत होता, निराश चेहऱ्याने. तेवढ्यात आर्यन, तो वळला. समोर उभा होता त्याचा जुना कॉलेज फ्रेंड समीर. अरे तू इथे? समीर आश्चर्याने म्हणाला. आर्यन हलकसं हसला. हो, आता इथेच आहे, जॉब शोधतोय. समीरला सगळं कळलं. तो म्हणाला, माझ्या कंपनीत एक पोझिशन आहे, पण एक अट आहे. आर्यन थोडा उत्सुक झाला. काय अट? समीर गंभीर झाला. तुला मुंबई सोडून दिल्लीला शिफ्ट व्हावं लागेल, किमान 6 महिन्यांसाठी. आर्यन गप्प झाला. त्याच्या डोळ्यासमोर गौरीचा चेहरा आला. संध्याकाळी घरी गौरीने त्याचा चेहरा पाहताच विचारलं, आज काही स्पेशल आहे का? आर्यन शांतपणे बसला. मला जॉब मिळू शकतो, पण त्यासाठी मला 6 महिने दिल्लीला जावं लागेल. गौरी काही क्षण गप्प राहिली. तिच्या मनात विचारांची गर्दी झाली. 6 महिने म्हणजे तो माझ्यापासून दूर राहणार? ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, ही तर खूप चांगली बातमी आहे, तुम्ही नक्की जा. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, आणि तू तू एकटी राहशील? गौरी हलक्या आवाजात म्हणाली, आपण हे सगळं का करतोय? आपल्या भविष्यासाठी ना. मग ही छोटीशी दुरी मला चालेल. पण तिच्या डोळ्यातलं दुःख लपलं नव्हतं. त्या रात्री दोघंही एकमेकांच्या जवळ बसले होते, शांत, पण मनात खूप काही होतं. आर्यन हळूच म्हणाला, मला तुझ्यापासून दूर जायचं नाही. गौरीने त्याचा हात धरला. कधी कधी जवळ येण्यासाठी थोडं दूर जावं लागतं. त्या क्षणी प्रेम आणि स्वप्न यांच्यात एक कठीण निवड उभी होती. दुसऱ्या दिवशी आर्यनने निर्णय घेतला, मी जाईन, पण फक्त तुझ्यासाठी, आपल्या भविष्यासाठी. गौरी हसली, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्या दोघांना माहीत नव्हतं, हे 6 महिने दूर राहणं त्यांच्या नात्याची सर्वात मोठी परीक्षा ठरणार होती. पुढील भागात आर्यन दिल्लीला जातो आणि गौरीच्या आयुष्यात पुन्हा राहुलची एंट्री होते. हे पाहूया आपण पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
कथा ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल धन्यवाद.